आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे। खरं तर आपल्यासाठी या उन्हाळ्यामध्ये खास मालिका घेऊन आलेलो आहे आणि याआधी आपण पाहिलेले व्हिडिओ आहेत, तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेतलेलं आहे। आपण सुरुवातीला लहान मुलांची उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीनं काळजी घ्यावी या संदर्भात देखील मार्गदर्शन घेतलेलं आहे। त्याचबरोबर डोळ्यांची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी या संदर्भात देखील आपण व्हिडिओ पाहिलेला आहे। कोकाटे साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये। त्याच पद्धतीनं मला प्रेक्षकांनीच असं सांगितलं गेलं की उन्हाळ्या दिवसामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ असणार आहे। आणि खास करून महिलांनी तर हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, कारण महिला सौंदर्याकडे खूप जास्त लक्ष देतात आणि त्यांच्यासाठी खरंच मॅडम काय सांगतात हे आपण पाहूयात। मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे विश्व विशाल न्यूजमध्ये। नमस्कार सर। मॅडम काय सांगाल तुम्ही, ऊन वाढत आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा थोडासा जास्तच आहे आणि ह्या उन्हामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? नक्कीच सर। ऋतू बदल म्हणलं की त्याचा जसा शरीरावर परिणाम होतो तसा त्वचेवरही साहजिकच होतो। मग त्याच्यामध्ये लहान असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, ह्या सगळ्यांच्या शरीरावरती त्याचा थोडा ना जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवतो। तर उन्हाळा म्हणलं की नक्कीच तुमच्या शरीरामध्ये ड्रायनेसपणा वाढतो, शरीरामधील डिहायड्रेट होतं, स्किन तुमची टॅन होते, काळी पडते। हे सगळ्यात जास्त प्रश्न असतात पेशंटकडून किंवा सर्वसामान्य लोकांकडून। स्किन टॅन पडते मॅडम, हा एक प्रश्न असतो। दुसरं, छोटे छोटे पुरळ येतात, स्किन लाल होते, बऱ्याच जणाला बर्निंग होते, इचिंग होते। आणि हे सिंपल वाटणारे प्रश्न कालांतराने सनबर्न सारखे मोठे आजार, इन्फेक्शन असेही घेऊन येतात। तर असा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला उन्हामुळे पाहायला शरीरावरती भेटतात सर। तर मॅडम कशी काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? नक्कीच सर। सगळ्यात अगोदर तर काय टाळलं पाहिजे हे मी सांगेन, कारण आयुर्वेदाचा सिद्धांतच आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे कोणताही रोग होण्यापर्यंत न जाऊ देता अगोदरच कसं तुम्ही ते कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे, कसा टाळला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात अगोदर असं आहे की कोणताही ऋतू एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जाताना जसा काळ आणि वेळ घेतो, तसंच माणसांनीही जेव्हा एक ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जाताना शरीराला थोडा वेळ दिला पाहिजे। की एकदमच तुम्ही हिवाळा संपत आलाय, उन्हाळा सुरू झालाय आता की लगेचच गार ह्याचा स्वतःच्या शरीरावरती अतिरिक्त मारा करणं सगळ्यात अगोदर टाळलं पाहिजे, की त्याचा घातक परिणाम हा तुमच्या शरीरावर नक्कीच होणार। मग कोणतीही गोष्ट आहे ती सात्मी होऊ द्या। सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं जे पाणी घेताय त्याचा पाण्याचा इंटेक वाढवा। हळूहळू हे पाणी एकदमच तहान लागली नाहीये तरी घेणं, का तर उन्हाळा आहे डॉक्टरांनी सांगितले असंही अजिबात नाहीये। तृष्णा जेव्हा तुम्हाला लागेल, तहान जेव्हा तुम्हाला लागेल, घोट घोट पाणी पिणं, तेही बाहेरून तुम्ही आला आहात, काहीतरी कष्ट करून काम करून आला आहेत आणि येऊन तुम्ही गटगट पाणी पितायत, हे उन्हाळ्यामध्ये हमखास होणारा ही चूक आहे। तर ही चूक सगळ्यात अगोदर टाळली पाहिजे। 5 मिनिटं तुम्ही येऊन शांत बसा, वातावरणाबरोबर अगोदर तुम्ही संलग्न व्हा, व्यवस्थित त्या टेम्परेचरला मेंटेन करा आणि बसून तुम्ही ते पाणी घ्या। हे सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामधलं आपल्याला करायची एक गोष्ट आहे। दुसरं आहे की आपण थंड पदार्थ खाण्याचा लगेच आपल्याला मोह होतो उन्हाळ्यामध्ये, हे टाळलं पाहिजे। आपण मोठे असताना आपण कंट्रोल करू शकत नाही, तर लहान मुलांना आपण काय सांगणार? तर म्हणून आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, वेगवेगळे ज्यूस भेटत आहेत बाहेर, तर ते खाणं टाळलं पाहिजे। तिसरं एक महत्त्वाचं सांगेल मी ह्या ठिकाणी की उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा प्रखर किरण रेज आपण जे म्हणतो सूर्याची, त्यावेळेस जे असतात तर त्यावेळेस थोडंसं बाहेर पडणं हे शक्यतो जर तुम्हाला टाळता आलंच तर ते नक्की तुम्ही त्यावेळेस टाळा। एक तुमचे कामं 12च्या 4च्या नंतर करण्याचा प्रयत्न करा। चौथी गोष्ट, मी 4 गोष्टी सांगेल, ह्याच्यामध्ये चौथी गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची मानसिकता सगळ्यात महत्त्वाची। कोणत्याही रोगाकडे, आरोग्याकडून रोगाकडे जातो तेव्हा ह्या फिजिकल गोष्टींबरोबरच आपली मानसिकता ही कारणीभूत असते। म्हणून ह्या दिवसांमध्ये मनाला जितकं तुम्हाला स्थिरता, शांतता किंवा वातावरण बदलले म्हणून जी नकळत आपली चिडचिड होत असते स्वतःची, पण ते न होऊ देता काही योगासन, काही मेडिटेशन, योगा हे करून कसं तुम्हाला मनही ताजतवाने ठेवता येईल, ह्या 4 गोष्टी मात्र कटाक्षाने तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाळल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं। नक्कीच। आणखी एक प्रश्न होता मॅडम, आणि तो प्रश्न असा आहे की स्त्रिया जे असतात त्या आपल्या त्वचेची खास काळजी घेतात, आपलं सौंदर्य सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ आहात, तर तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ
म्हणून स्त्रियांना काय सांगाल, त्यांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, किंवा त्याच्यावरती कधी कधी काय होतं की असं जाहिराती वगैरे बघून ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी स्किनवर लावण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एकदम छान, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा सगळ्या स्त्रियांसाठीचा. कारण कसं आहे ना, या ठिकाणी तुम्ही म्हणलात की सध्या फेसबुक डॉक्टर खूप झालेले आहेत. मग ते उन्हाळा असो हिवाळा की त्या टिप्स येतात आणि आपल्या महिला ते करायला जातात. आणि असे कितीतरी पेशंट्स येतात की मॅडम आम्ही ते ऐकलं पाहिलं आणि आम्ही केलं आणि मग त्याची आशीर्वाद झाली किंवा हे झालं. मी कटाक्षाने सगळ्या महिलांना खरंच सांगेल की स्वतःचे डॉक्टर होऊ नका. कारण त्वचा हा शरीरातला इतका व्याप्त अवयव आहे की संपूर्ण शरीराचा तो आरसा म्हणलं तरी हरकत नाही आहे. आणि महिलांचा गैरसमज असतो की त्वचा तर काय ट्राय केलं तर काय हरकत, कारण पोटातून घेताना 10 विचार करतात, बट त्वचेला लावताना ठीक आहे, ही म्हणते आज ही क्रीम लावते उद्या ती क्रीम लावते, पण आपली त्वचा ही खात असते. आपली त्वचा आपण ब्रीथ करतो, त्वचा जिवंत आहे, त्याला मॉइश्चर आहे म्हणजे ती ब्रीथ करते, ती जसं बाहेर टाकते तसं आतही घेते. म्हणून आपल्याला जे काही आपण त्या ठिकाणी लावतोय तो त्वचेचे जसे आयुर्वेदामध्ये 7 लेअर सांगितलेले आहेत तर ते घेतात, ते मध्ये ऑब्झर्व करतात, पोर्स असतात ते, आणि ते ऑब्झर्व करतात आणि ते रक्तात मिसळतात. आणि साहजिक ह्या कॉस्मेटिकमुळेच आज स्किन कॅन्सर हे भयान सध्या जास्त चर्चेचा विषय झाला आहे आणि ते भरपूर प्रमाणामध्ये वाढलं आहे. आणि हा विषय असा आहे की जर टाळता आला तर हा टाळण्यासारखा आहे. म्हणजे खर्चिक तर आहे कॉस्मेटिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण घातक आहे, पण महिलांनी हा जागरूकतेने विचार करून आपलं सौंदर्य, आपण भारतीय आहोत, आपल्याकडे अगोदरपासूनच आयुर्वेदाला खूप वेगळं महत्त्व आहे की ज्याच्यामध्ये आपण घरगुती गोष्टी करूनही आपलं आरोग्य कसं, सौंदर्य कसं आपण अबाधित ठेवू असताना जर तुम्ही हजार रुपयाच्या क्रीम घेऊन जर तुम्ही तुमच्या शरीराला घातक करतायत, विष देतायत, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून स्वतःचे फेसबुक डॉक्टर होणं सगळ्यात अगोदर बंद करा. स्किनच्या छोट्या मोठ्या तक्रारी असतील तरी त्या डॉक्टरांना विचारा, त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही त्याच्या ट्रीटमेंट्स घ्या. वाटतं तितकं ते सोपं नाही आहे. दुसरं, आता तुम्ही विचारलं की महिला आणि उन्हाळा आणि त्यांच्या त्वचेची घ्यायची काळजी सर, तर या ठिकाणी सगळ्यात मोठी गफलत अशी होते की महिलांना असं वाटतं की उन्हाळा आहे म्हणजे आपल्याला विशेष काहीतरी बाहेरून आता करायचं आहे. मग त्या तयारीला लागतात की आता मी ह्या वेळेस असं फेशियल करेल की जे मला सुदिंग थंडावा देईल, किंवा मग मी उन्हातच जाणार नाहीये. मॅडम तशा काही ऑफर्स पण दिसतात फेसबुक युट्यूबवरती. बरोबर एकदम सर, आणि लोकलही भरपूर तुम्हाला पाहायला भेटतील. पण मी असं म्हणेल की उन्हाळा आला आहे, तुम्ही काळजी घ्या, पण ती बाहेरून घेण्यापेक्षा, कारण 20% बाहेरून घेतलेली काळजी तुम्हाला कामी येते, पण तुमच्या सौंदर्यासाठी, त्वचेसाठी आतून 80% जे तुम्ही काम करताल ना ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही उन्हाळा सुरू झालाय म्हटलं की तुम्ही प्राणायाम करताय, योगा करताय, जिम करताय, त्याचे प्रकार बदला. त्या ठिकाणी करणारे व्यायाम तुमची उष्णता तर वाढवत नाहीयेत ना, तुमच्या शरीराचं डिहायड्रेट तर करत नाहीत, याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या ट्रेनरला विचारा तुम्ही काय करताय, तुमचं दिवसभराचं रुटीन कसं आहे, तुमची दिनचर्या कशी आहे ती तपासून पहा. त्याच्यामध्ये तुमचं एक्स्ट्रा त्या ठिकाणी एनर्जी तर लॉस होत नाही आहे ना, तुमची एनर्जी लॉस होऊन तुमचं इनटेक वॉटर तर कमी नाही आहे ना, तुमचं ह्या ठिकाणी एनर्जी लेवल लवकर डाऊन होती, तर तुम्ही तितकं तुम्हाला पोषक आहार देतायत का, तुम्ही तितकी पुरेशी झोप घेतायत का, ह्या मेन गोष्टी तुम्ही अगोदर चेक करा. ना की तुम्ही आता मी त्वचेला काय लावू, मी कसा थंडावा ठेवू, मी काय करू, ह्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा जर तुम्ही ह्या गोष्टीकडे पाहिलं तर बाहेरून तुम्हाला काही करण्याची गरज लागणार नाही असं मला वाटतं. आणि याच्यानंतर मी आणखीन जाऊन सांगेल की सनबर्न, छोटे छोटे पुरळ येणं, लालसर स्किन होणं, बऱ्याच लेडीजला स्किनची ॲलर्जी असते, आग होते, थोडं उन्हामध्ये गेलं की त्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते. तर अशा वेळेस घरगुती काही गोष्टी करण्याच्या मी सांगते. ह्या महिलांना बऱ्याच वेळेस असं असतं की उन्हामध्ये गेल्याशिवाय पर्याय नसतो. काही वर्किंग वुमन्स असतात, त्यांना घरामध्ये बसून त्या काही शकत नाही, त्यांना बाहेर जावं लागतं. अशा वेळेला शक्यतो तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटनचे कपडे, लूज कपडे घालणं, चेहरा पॅक होईल कॉटनच्या ह्यांनी, गॉगल वापरणं, ह्या एक्सटर्नली बेसिक गोष्टी झाल्या ज्या सर्व मुली करतात, लेडीज वुमन्सही करतात. त्या व्यतिरिक्त आता जाऊन बरेच जण मला विचारतात की मॅम सनस्क्रीन वापरावं का नाही वापरावं, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण एक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून तर मी असं सांगेल की तुम्ही सूर्याला स्वतःचा शत्रू मानू नका आणि नेहमी त्याच्यापासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करू नका. शक्य होईल तेवढं सनस्क्रीन न वापरता तुमच्या स्किनला
सूर्याच्या प्रखर किरणापासून कसं वाचवता येईल हे पहा. इन केस खूप एमर्जन्सी आहे, तुमचं फील्ड वर्क आहे, त्यावेळेस तुम्ही सौम्य प्रकारचं सनस्क्रीन तुम्ही वापरा, जे की तुम्हाला SPF 15-20 असं असतं. SPF 15पर्यंत आहेत ते, पण तुम्ही जितकं जास्त प्रकारचं तुम्ही सनस्क्रीन वापरताल तेवढं तुम्हाला स्किनला ते घातक आणि पुढे त्याचा वाईट परिणाम तुमच्या स्किनवर दिसून येतो. तर बऱ्यापैकी सनस्क्रीन टाळा. मग काय करायचं? मग मला बऱ्याच जणी म्हणतात की मॅडम तुम्ही म्हणतायत की सनस्क्रीन टाळा, आम्हाला तर आता पर्याय नाही आहे. मग ह्याच्यामध्ये तुमच्याकडे काही आहे का? हर्बलमध्ये आपण काही केअर करू शकतो का? हो, नक्कीच. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोरफड हा स्त्रियांचा सौंदर्याचा मित्र आहे असं आपण म्हणतो. तर हे कोरफडचा गर असतो, तर तो गर तुम्ही पूर्ण गर काढा. त्याच्यामध्ये आपलं गुलाब पाणी असतं, त्या गुलाब पाण्यामध्ये तो गर पूर्ण तुम्ही हाताने फेटा पूर्ण. जसं आपण शतधोत घृत म्हणून असतं आमच्याकडे, त्या टाईपमध्ये ते घृताला जसं आपण पाण्यामध्ये मिक्स करू तसं त्याच्यामधून ते पाणी वेगळं आणि घृत वेगळं होत राहतं. तसंच ह्याच्यामध्ये ना तुम्ही तो जेलमध्ये पाणी गुलाब पाणी मिक्स करा आणि त्याच्यातून जे काही वॉटर येतं ते गाळून घ्या. कॉटनच्या कपड्यामधून छान ते गाळा. एखादं बॉटल मध्ये ते पूर्ण तयार म्हणजे व्यवस्थित ठेवा. ते फ्रीजमध्ये ठेवा काही दिवस, थंडावा देतो. एक्सटर्नली वापरलं तर काही हरकत नाही फ्रीजमधलं. आणि बाहेर जाण्याच्या अगोदर कधीही सनस्क्रीन असो किंवा तुम्ही आयुर्वेदिक काही तुम्ही वापरतायत तर एक बाहेर जायच्या अगोदर 15 मिनिटं तरी ते तुमच्या चेहऱ्यावर गेलं पाहिजे. कारण इन डीप तुमच्या त्वचेमध्ये डीपमध्ये जाण्यासाठी त्याला एक वेळ लागतो. बऱ्याच महिलांची चुका होती की बाहेर जायचं म्हणलं की सनस्क्रीन घेतात, लावतात की निघतात. त्याचा सर काहीच उपयोग होत नाही आहे. ॲटलिस्ट 15-10 मिनटं तुम्ही त्याला ते पेनिट्रेट होण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ते तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरती स्प्रे करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची काय सॉफ्ट कॉम्पॅक्ट वापरायची, मॉइश्चरायझर वापरायचे ते वापरा आणि तुम्ही जा. अशा वेळेस सनग्लास वापरा. हे तुमचं छान हर्बल सनस्क्रीन होऊ शकतं असं मी ह्या ठिकाणी म्हणेल. मॅडम आणखी एक प्रश्न असा आहे की ज्या की गृहिणी आहेत त्या महिलांसाठी मला तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो. काय असतं की त्यांना काम करत असताना गॅसच्या समोर जावं लागतं आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलात की नाईलाज असतो त्यांना बाहेरही पडावं लागतं आणि म्हणजे उष्णतेचा सामना त्यांना करावाच लागतो. नाही म्हणजे त्याला काही पर्याय नसतो. तर त्यांना काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे? खूप छान सर. हा कारण ड्राय हीट, आम्ही ह्याला ड्राय हीट म्हणतो की आपलं सूर्याच्या किरणांपेक्षा पण घातक म्हणायला हरकत नाही. आणि भरपूर स्त्रिया, भरपूर नाही तर 100% स्त्रिया, तुम्ही एज्युकेटेड असो किंवा घरी असो, त्यांना स्वयंपाकाशिवाय आणि गॅससमोर गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्यावेळेस जी हीट आपल्या आपल्या फेसवरती जाते तर त्याच्यानुसार आपल्या फेसला, आपल्या चेहऱ्यावरती त्याचे खूप वेगवेगळे परिणाम दिसून येतात. बऱ्याच जणांची सेन्सिटिव्ह स्किन असते, तर जसं मी म्हणलं की जसं सूर्याच्या किरणांपासून त्रास होतो तसाच ह्या ड्राय हीटपासून पण त्रास होतो. पण ह्या ड्राय हीटपासून सगळ्यात मोठा त्रास होणारं प्रमाण म्हणजे पिगमेंटेशन. लेडीजला जसं इंटरनली सुरुवात होते आणि ही ड्राय हीट जर जास्त लागली तर ते वाढतं. हां, तर त्याच्यामुळे ना बरेच पेशंट असे येतात की मॅडम, आता हा विषय वेगळा आहे ॲक्च्युली पिगमेंटेशनचा, पण पिगमेंटेशनवरती ट्रीटमेंट करताना त्यांचं म्हणणं असतं की आम्ही भरपूर ठिकाणी गेलो, आम्ही मेडिसिन्स घेतल्या, आम्ही ऑइंटमेंट लावल्या, पण आमचं कमी झालं नाही. मग मी त्यांना विचारते की तुम्ही तव्याच्या समोर किती असता? भाजी टाकणं वेगळं आणि तव्यावरची जी हीट असते डायरेक्ट तुमच्या फेसला जाते ते तुम्ही किती वेळ उभा असता? मग म्हणता मॅडम आमची जॉईंट फॅमिली आहे, खूप वेळ असतो, अर्धा तास आम्ही तव्याच्या समोर असतो. ती जी वाफ येते ना डायरेक्ट तुमच्या फेसवर येते. त्याच्यामुळे तुम्ही इंटरनली जे तुम्हाला पिगमेंटेशनचा त्रास सुरू झालेला आहे तर ह्याचा हा बाहेरचा ड्राय हीटचा सपोर्ट भेटला ना की तो वाढतो. त्याच्यामुळे ही ड्राय हीट उन्हाळ्यातही घातक आहे आणि ही ड्राय हीट ऑदर ऋतूमध्ये ही तितकीच घातक आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतो की सूर्याचा आपल्याला त्रास उन्हाळ्यात जास्त होईल, अदरवाईज सूर्य आपला मित्र आहे, कारण विटॅमिन डी आणि सूर्याशिवाय तर जगणंच मुश्किल आहे, तो आपला मित्रच आहे. पण ही ड्राय हीट आहे खूप मोठी शत्रू आहे असं मी हे इथे म्हणेन. मॅडम, आता ऊन तर आहे आणि सर्वच ऋतूचा विचार केला तर महिला आपल्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात आणि सुंदर दिसावं आणि त्यामुळं स्वतःची काळजी पण त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतात. आता जसं की साधं म्हणजे आपल्या घरामध्ये असणारं अगदी बेसन पीठ असेल किंवा अगदी तुम्ही मगाशी सांगितलं असं कोरफड असेल, अशा गोष्टींचा वापर करतात. तर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत जेणेकरून की आपण घरी थांबून घरी असून त्याचा आपल्या शरीराला लावून फायदा घेऊ शकतो.
बरोबर सर, खूप छान आहे हे. खरं तर हे सगळ्या जेंट्स मंडळींना आवडता विषय राहणार आहे, कारण घरगुती अशा गोष्टी केल्या तर त्यांचा खर्च कमी होणार आहे, त्यांच्या खिशाला ताण कमी होणार आहे महिलांनी. आणि मी असं म्हणेल की फक्त नवऱ्यासाठीच नाही तर स्वतःच्या त्वचेसाठी जर तुम्हाला पुढे जाऊन दुष्परिणाम हवे नसतील तर महिलांनी खरंच काळजीपूर्वक घरच्या घरी आपली स्किन कशी छान ठेवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त उन्हाळ्यातच म्हणणार नाही मी, तर सगळ्याच ऋतूमध्ये तुम्ही घरी कसं तुम्हाला फ्रेश ठेवता येईल किंवा काय यूज करता येईल ह्या गोष्टी सगळ्यात जास्त समजणं महत्त्वाचं आहे. आता हे थोडक्यात सर मी तुम्हाला सांगते की सगळ्यात महत्त्वाचं आहे की अभ्यंग, म्हणजे ड्रायनेस, डिहायड्रेट झालेलं असतं शरीर, त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये शतधोत घृत की जो थंडावा देतो शरीराला, तर त्या शतधोत मलमही भेटतो, सध्या ऑइंटमेंटही भेटतात, त्यांनी तुम्ही तुमच्या तळपायांना, तळहातांना, तुमच्या चेहऱ्याला जो ओपन स्पोज जास्त असतात, ज्या ठिकाणी तुमचा ओपन भाग जास्त आहे, ज्याला सन एक्सपोजर म्हणतो आपण, की तो जास्त आपल्या सनच्या सानिध्यात नेहमी येतो, अशा ठिकाणी तुम्ही रात्री त्यांनी मसाज करणं, अभ्यंग मसाज म्हणजेच आयुर्वेदानुसार अभ्यंग आहे, तो करणं हा जास्त फायदेशीर होतो. जर नसेलच तुम्हाला शब्दोत्कृत नाही आणता आलं किंवा नसेल तुमच्याकडे, घरातलं साधं तूप घ्या, त्या तुपाने तुम्ही तळहातांना, तळपायांना मसाज करा. परत ते करताना तुम्ही नाकपुड्यामध्ये, नक्कीच सर, नाकामध्ये तुम्ही त्याचे कोमट करून एक एक थेंब टाका, त्याला आयुर्वेदामध्ये नस्य असं म्हणतात, तर त्यांनीही तुम्हाला शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. तुम्ही एरंड तेल असतं सगळ्यात छान, जसं कोरफड आपला मित्र आहे स्किनचा, तसं एरंड तेल पण आहे. एरंड तेलामध्ये छोटंसं बोट हे करून तुम्ही डोळ्यांना, जर काजळ कसं घालतो आपण तसं काजळाप्रमाणे जर तुम्ही ते लावलं तर डोळ्यांना अतिशय थंडावा आणि अतिशय काय म्हणतात त्याला, ताजेतवानेपणा, जो थकलेलापणा असतो तो जाणं हे त्यांनी होतं. हे तुम्ही करू शकता. परत सकाळी उठल्यानंतर तुम्ही तीळ तेल आहे किंवा बदाम तेल आहे, त्यांनी संपूर्ण शरीराला तुम्ही मालिश करा. त्याच्यानंतर गरम पाण्याचा अतिरेक उन्हामध्ये टाळला पाहिजे आणि त्याचप्रमाणे तितकंच थंडही पाणी नाही घेतलं पाहिजे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. की आपल्याला असं वाटतं की छान आहे थंड पाणी घेणं, हां, पण नाही, आपल्याला सहन होईल इतपत थोडंसं कोमट पाणीच कधी आंघोळीला असावं. आंघोळ घाम येतोय, खूप उन्हाळा आहे म्हणून 2दा-3दा करणं हेही टाळलं पाहिजे. आपला चेहरा pH लेवल मेंटेन करत असतो नॅचरली, आणि आपण सतत पाण्याने जर त्याला धुत राहिलो किंवा नेहमी आंघोळ करत राहिलो तर हे pH लेवल आपली डिस्टर्ब होते आणि शरीरामधला ड्रायनेस फेसचा तो वाढतो. म्हणून आपली त्वचा कशी आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदात ना काही प्रत्येकांसाठी सांगितलेलं नाहीये सर, तुमची प्रकृती, तुमची त्वचा कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही ते रिझल्ट घ्यायचे आहेत, पण मी सर्वसामान्य सांगत आहे म्हणजे तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन गोष्टी करा, घेतल्याच पाहिजेत. पण एक सर्वसामान्य सांगते की ऑइली स्किन असेल तर तुम्ही 2दा-3दा चेहरा धुतला तर हरकत नाही आहे. तुमची जर ड्राय स्किन आहे, तुम्हाला जर सुरकुत्या, रिंकल्स लवकर वाटत आहे तुमच्या स्किनवर, लुझिंग वाटत आहे, तर तुम्ही जास्त चेहरा धुवू नका. कपच तुमचा असेल तर तुम्ही ॲव्हरेज चांगल्या स्किनकडे वळलेला आहात, बट त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, म्हणजे एकदम कमी न धुणं आणि एकदम जास्तही न धुणं, मेंटेन करा. तर ह्या ठिकाणी तो आंघोळीचा एक नियम सांगितला मी, तो पाळला पाहिजे. आणि आंघोळ करताना साबण, सध्या फार तो ह्याचा विषय झालेला आहे की आम्ही खूप छान प्रकारची, आमची फार कॉस्टली साबण आहे, आम्ही खूप स्टँडर्ड साबण वापरतो, आमच्या मुलांना वेगळी आहे, आम्हाला वेगळी आहे. मी टोटली चूक म्हणेल हे, की तुम्ही सोप हे प्रिझर्वेटिव्ह गोष्टीतूनच बनलेलं असतं, विथ केमिकल शिवाय नसतंच ते. तुम्ही हर्बल म्हणा किंवा कोणतेही म्हणा, तर शक्य होईल तेवढं तुम्ही जेव्हा घरी आहात, तुम्हाला वेळ आहे, तेव्हा आपल्या घरातले उपटन, आपण जे दिवाळीत अभ्यंग म्हणून उपटनचा वापर करतो तेल आणि त्याचा, तर तसाच वापर जर तुम्ही वर्षभर केला तर तुम्हाला दुसरी कोणतीच त्वचेची केअर घ्यायची गरज पडणार नाहीये. साधा उपाय आहे सर. तुम्ही तेल आणि उपटनमध्ये तुम्ही घरातलं तुमचं मैद्याचं पीठ असेल, तांदळाचं पीठ करा, मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर मसूर, मूग डाळ दुधात भिजू घाला, परत मिक्सरमधून काढा. तुमची जर ऑइली आणि हे स्किन असेल तर तुम्ही डायरेक्ट मूग डाळचं पेस्ट करून तुम्ही कोरफडच्या जेलमध्ये वगैरे लावू शकता. असे खूप छान छान छोटे छोटे उपाय आहेत की जे आपण घरी करू शकतो. हा जर विषय घेतला तर आपल्याला 1 तास 2 तास पुरणार नाहीत, पण मी थोडक्यात सांगते. तर असे काही पॅक आहेत. एसटी मधू आहे जो शरीराला थंडावा देतो चेहऱ्याला, आणि चंदन आहे, गुलाब आहे, असे चूर्ण तुम्ही सहज भेटतात कुठल्या ह्याच्यामध्ये. तुम्ही एवढ्या महागाच्या क्रीम आणण्यापेक्षा असे आयुर्वेदिक छोटे छोटे छान चूर्ण घेऊन या, त्यांचं मिक्स करा. तुमचा स्किनचा टोन जर तुम्हाला ओळखता नाही आला तर एखाद्या जवळच्या वैद्याकडे जा, तुमचा स्किनचा टोन समजून घ्या, आणि एकदा का तुमची प्रकृती आणि स्किनचा टोन समजला की त्यानुसार तुम्ही तुमचे चूर्णाचे आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरच्या घरीही सर करू शकता. त्याच्यामध्ये
हे झालं तुम्ही लावण्याचे पॅक. आंघोळ करताना हेच लावायचं. ओके. चौथा एक प्रकार आहे की बरेच जणांचं पॅक लावणं किंवा शरीराला चूर्ण लावणं हे चुकीचं होतं. लावताना कधीही अपोट डायरेक्शनमध्ये, म्हणजे आपले रोमकूप आहे त्याच्या उलट्या दिशेनं कधीही चूर्ण लावा. संपूर्ण शरीराला लावा किंवा चेहऱ्याला लावा. काढतानाही ते त्याच दिशेनं काढा. तेल तुम्ही लावत आहात तेव्हाही तुम्ही अपोट डायरेक्शनलाच तो मसाज असला पाहिजे तुमचा. ते एक लक्षात ठेवा. आणि सर्क्युलर, जास्त घर्षण अजिबात करायचं नाही आपल्याला, हलक्या हाताने करायचं आहे. आणि पॅक, प्रत्येकाच्या तुमच्या प्रकृतीनुसार पॅक ठेवण्याची पद्धत आहे आयुर्वेदामध्ये. प्रत्येकानेच 5 ते 10 मिनटं पॅक ठेवावा असं अजिबात नाही आहे. तुमची जर उष्ण प्रकृती असेल पित्ताची तर लवकर पॅक सुकतो. तुम्हाला आतून थोडंसं सुकल्यासारखं वाटलं, जाणीव होती की तुम्ही चेहरा वॉश करा, नाहीतर ह्या पॅकचा विपरीत परिणाम होतो आणि तुम्हाला रिंकल, सॅगिंग, ड्रायनेस हा अत्यंत वाढतो. त्याच्यामुळे पॅक सहज लावला जातो. ही खूप कॉमन चूक आहे. घरोघरी महिला पॅक हा मुलींना स्वतःला इतपत की आता जेंट्ससुद्धा पॅक नेहमी घरच्या घरी करतात, पण ही चूक होते की पॅक लावण्याची पद्धत, ठेवण्याची पद्धत आपल्या प्रकृतीनुसार बदला. आणखीन एक प्रकार महिलांसाठी मी सांगेल की स्किनची केअर घेताना याच्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर जे वापरलं जातं, तर उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरण्याची जी पद्धत आहे ना, तर त्याच्यामुळे स्किन आणखीन तेलकट आणि हे दिसते, पाणी आल्यासारखं, म्हणजे खूप घाम आला. बरेच त्यांचं असते की आमचा मेकअप टिकत नाही, की आम्ही कुठे प्रोग्राम बरेच असतात उन्हाळ्यामध्ये. मग अशा वेळेस त्यांचं असतं की मॅडम आम्हाला इतका घाम येतो की आम्ही एवढा मेकअप करतो उन्हाळ्यात, एवढे लग्न असतात, हे तर काही टिकत नाही आहे. तर अशा वेळेस मी ह्या महिलांना असं सांगेल की सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी की तुम्ही कधीही मॉइश्चरायझर यूज करताना जर तुमची स्किन ड्राय असेल तरच ऑइली मॉइश्चरायझर यूज करा, नाहीतर तुम्ही विदाऊट ऑइल्स मॉइश्चरायझर भेटतात ते मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा. त्या पुढे जाऊनही शतदोत मी तुम्हाला आत्ता जे म्हटलं की जे नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे आणि तो बऱ्यापैकी प्रत्येक स्किनला, म्हणजे पुरळ असू द्या, तुमचे मुरूम असू द्या, तुमची स्किन लाल असू द्या, बर्निंग असू द्या, जळालेले सुद्धा भाग ते बरे करतो. म्हणजे आपल्या भाजलेल्या गोष्टींपासूनचे वर्ण ते बरे करतो. तर सणबन तिथं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तिथून होतात, तर ते यूज करून तुम्ही त्याच्यावर मेकअप करा. त्याच्यातून तुम्हाला घाम तर येणारच नाही आहे, तुमचा मेकअप टिकेल आणि तुमच्या इंटरनली त्वचेला जे तुम्ही ब्रीथ करते, जी तुमची त्वचा खाते, तिथपर्यंत केमिकलही पोहोचणार नाही आहे. हा त्याच्यामुळे खूप छान फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, कार्यक्रम आहेत, मेकअप खूप होतो, तर हा तितकाच योग्यतेने प्रत्येक महिलांनी काढलाही पाहिजे. आता ह्या ठिकाणी मी सगळ्या महिलांना एक ओपन चॅलेंज देते खरं तर ह्याच्यामध्ये, की तुम्ही तुमचं कितीही महागाचं क्लिन्झिंग लोशन आणा, क्लिन्झिंग मिल्क आणा, चेहऱ्याला लावा, कॉटननं पुसा आणि साधं खोबऱ्याचं तेल घ्या, बदाम तेल घ्या, तीळ तेल घ्या तुम्ही, किंवा एसटी मधू चंदन तेल घ्या आणि ते तेल तुम्ही तुमच्या मेकअप केलेला आहे त्या चेहऱ्याला लावा, ओला कॉटन करा आणि पुसा. आणि क्लिन्झिंग लावल्यानंतरचं जे तुम्हाला त्या कॉटनवरती तुमचा मेकअप दिसणार आहे आणि ऑइल यूज करून जे तुम्ही क्लिन्झिंग करणार आहात तो निघालेला मेकअप तुम्हीच पहा. आणि याचं उत्तर मला वाटतं कमेंट्समध्ये सरांना द्यावं की सर इतकं अत्यंत डीप क्लिन्झिंग जे म्हणलं जातं ते सिम्पल आणि साध्या ऑइलनं, साध्या पॅराशूट ऑइलनं इतकं छान होतं, तितकं तुमच्या किती महागाच्या क्लिन्झिंग मिल्क किंवा लोशननं होणार नाही आहे. म्हणून मेकअप काढताना कधीही मी महिलांना, मैत्रिणींना म्हणेल की तुम्ही घरी जे काही ऑइल आहे ते ऑइल चेहऱ्याला लावा, हलकासा मसाज करा, कॉटन ओला करा आणि तुमचा मेकअप काढा. खूप सुंदर तुमचा मेकअप निघतो आणि त्याचा साईड इफेक्टही अजिबात होत नाही. परत खर्चिक काहीच नाही आहे, करायला हरकत नाही. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की रात्रीची केअर, नाईट केअर, बऱ्याच महिलांना सध्या हे खूप फॅड झालेलं आहे की नाईट केअर काय घ्यायची मॅडम, उन्हाळा आहे तर आम्ही आता नाईट केअर काय करावी. तर मी ह्या ठिकाणी असं म्हणेल की नाईट केअरमध्ये तुम्ही इंटरनली जास्त भर द्या. बाहेरून काही लावण्यापेक्षा ना तुम्ही तुमचं पचनसंस्था व्यवस्थित आहे का, कारण आपल्या शरीराचं नॅचरल काम हे रात्रीतून होत असतं. कोणते स्किन ब्रेन म्हणा किंवा पचनसंस्थेचं कार्य म्हणा किंवा कोणतंही तुमचं कार्य, शरीर हील होण्याचं काम आहे, त्वचा हील होण्याचं काम आहे, ते मोस्टली रात्रीतून जास्त छान होतं. तर अशा वेळेस तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्याच्यावर काही तुम्हाला पोटातून विलास करता येईल का. सिंपल साधी रात्री झोपताना काळे मनुके मुठभर खाणं किंवा कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिणं. कोणाला जर दूध आवडत असेल तर दुधामध्ये तूप कोमट करायचं, दूध आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं, ते घ्या. तर अशा प्रकार करा की ज्याने तुम्हाला पचनक्रिया तुमची व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये. परत ह्याच्यानंतरही आणखीन जर कोणी जे लट्टम असतील की ज्यांचं समजा मांस भाग जास्त आहे बाबा, की त्यांनी तुमचं धने, जिरे, ओवा असं जे पाणी आहे
तर ते तुम्ही रात्री उकळून झोपताना 1 ग्लास प्या. ह्यानी तुमचं वजन तर कमी होईलच, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला पचनक्रियेमध्ये इतका छान त्यांनी रिझल्ट येतो ना तुम्हाला. आणि कसं असतंय ना, शेवटी पचनक्रिया चांगली तर बाकी शरीर तुमचं, त्वचा, कोणताही भाग चांगला, केस म्हणा, त्वचा म्हणा, सगळा. म्हणून इंटरनली रात्री तुम्ही बाहेरून काही थापत बसण्यापेक्षा आतून तुम्हाला कसं हील होता येईल, झोप शांत घेता येईल, थोडंसं झोपताना मेडिटेशन करा. मी जसं शीतली प्राणायाम सांगितला, शीतकारी प्राणायाम सांगितला की ज्याने उष्णता कमी होते, पित्त कमी होतं आणि शरीरामध्ये शीतता वाढते, असे काही योगासनं करा. आणि ओंकार ध्यानधारणा हे करून एक काय म्हणतात त्याला, अजिबात मनात डोक्यात विचार न ठेवता शांत 8 तासाची झोप घ्या आणि सकाळीच उठून बघा, तुम्हाला खूप सुंदर आणि स्वतःचं शरीर एक वेगळं आणि थंडावा देणारं जाणून येईल. म्हणजे आनंदी राहावा आणि सुंदरही राहावा. चांगला उपाय सांगितला तुम्ही. मॅडम, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे पण तो विचारावासा वाटला मला. आता काय झालेलं आहे की अगदी 1 महिना, 2 महिने, 3 महिने किंवा काय 6 महिने वगैरे असे काही कोर्स निघालेले आहेत ब्युटी पार्लरचे. आणि ते कोर्स करून कुणीही आजकाल ते पार्लर चालू करत आहेत. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही, किंवा महिलांनी पार्लरमध्ये जाणं आणि तिथं खर्च करणं हे योग्य आहे की आपल्या आयुर्वेदिक उपचार घेणं योग्य आहे? सर, कधीही आयुर्वेदिक उपचार घेणंच योग्य आहे असं मी म्हणेल. मी एक काय म्हणतात कमर्शियल किंवा आयुर्वेद तज्ज्ञ आहे म्हणून म्हणत नाही आहे. तर त्या महिलांच्या त्वचेची, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते म्हणून खरं तर डॉक्टर म्हणून मी हा सल्ला या ठिकाणी देते की जसं मी अगोदर म्हणलं की महिलांना वाटतं त्वचा तर आहे, बाहेरचा तर भाग आहे, काय हरकत आहे ट्राय केलं तर, काय हरकत आहे आज ह्या पार्लरमध्ये गेलं, उद्याच्याकडे वेळ नाही तर तिच्याकडे जाऊ, ती काय वापरते, ही काय वापरते, काय हरकत नाही. हायजीन पाहिली जात नाही, काय प्रोडक्ट यूज करतायत ते पाहिले जात नाही येतं, त्यांची एक्सपायरी नीट पाहिली जात नाही आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक ठिकाणीच केली जाणारी ट्रीटमेंट पार्लरमध्ये चुकीची असेल किंवा अयोग्य असेल, हेही मी अजिबात म्हणणार नाही आहे. बट तुम्ही स्वतः अभ्यासू व्हा, तुम्ही स्वतः जागरूक. मला काय प्रश्न विचारायचा आहे आणखी एक थोडासा, याच्यामध्ये थांबवतो मी तुम्हाला. आता काय झालं, तुमच्याकडे एखादा पेशंट आला आणि तुमच्या गोळ्या औषधाचा जर काही साईड इफेक्ट झाला तर अगदी जबाबदारी तुमच्यावरती असते. तसंच ब्युटी पार्लरला गेलं आणि त्याचा जर काही साईड इफेक्ट झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हेच आहे, कोणीच घेत नाही सर. कारण कसं असतंय ना, तुम्ही जितक्या वरच्या हाय लेवलला काम करताय किंवा तुम्ही हाय लेवलला ट्रीटमेंट देताय तेव्हा तिथं दोषी ठरवलं जातं. पण तुम्ही लोकली जर काम करत असताल ना तर कोणीच कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. आणि लिगली हे नाहीच आहे, शक्यही नाही आहे ते. कारण हे अंडर कंट्रोलमध्ये नाही आहेत ह्या गोष्टी. कारण आज जसं गल्लोगल्ली आपल्याला पार्लर झालेले दिसत आहेत, त्यातले सगळ्यांचंच नॉलेज कितपत आहे आणि त्या कोणत्या दृष्टिकोनातून समोरच्यावर विलास करतायत आणि घेणारेही कोणत्या ह्याच्यातून घेत आहेत. कारण त्यांना कसं असतंय की बाबा आपण एक सौंदर्य तज्ज्ञांकडे किंवा डॉक्टरांकडे गेलो, कॉस्मेटॉलॉजिस्टकडे गेलो तर आपल्याला थोडेसे 1,000 रुपये लागतील, 1,500 लागतील. इथे आपलं 200-300 काम होते ते ह्यांनी दिलेली क्रीम घेऊ आणि लावू, हा प्रकार सहज होतोय सर. पण त्याच्यामुळे ही त्यांच्यात हे नाही आहे की याच्यानंतर आपल्या स्किनला आपण स्वतःच एक काय म्हणतात त्याला विष थोडं थोडं देतोय किंवा आपण त्याचं आरोग्य धोक्यात आणतोय. हां, हे त्यांच्या मारतोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आत्ता आपण बचत करायला जातोय पण नंतर ह्याचा घातक परिणाम शरीरावर होणार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. पण येतात ना, आमच्याकडे येतात जेव्हा ते एक्स्ट्रीम लेवलला गेलेले असतात, जेव्हा त्यांच्याकडून खूप चुका झालेल्या असतात, त्यांच्या स्किनला आता करून करून सगळ्या गोष्टी थकलेल्या असतात, तेव्हा येतात. भरपूर बर्न झाला आहे, साईड इफेक्ट झालेला आहे. निर्जीव होते का? हो सर, नक्कीच नक्कीच. जास्त इफेक्ट जर हो हो नक्कीच सर. त्वचा निर्जीव होते, पातळ होते, ड्राय होते. ह्याच्या आपल्याला टेस्ट करण्याच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी म्हणलं की आपण हे जर लेक्चर्स घेतले तर खूप त्याला वेळ आहे, पण ह्या गोष्टी होतात. आणि सगळ्यात जास्त कसं आपल्या शरीराचा सगळ्याच भागावर त्वचा एकसारखी नाही आहे, कमी जास्त जाड पातळ असा थर त्वचेचा आपला आहे. जिथे मासल मेदभाग जास्त आहे तिथे त्वचा जाड असते, जिथे आपल्याला मासल मेदभाग कमी आहे तिथे त्वचा पातळ असते. आणि सन एक्सपोजरमध्ये जी हवामानाबरोबर जी त्वचा सतत नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते त्या त्वचेचं
आपलं हे स्ट्रक्चर आणि आपली जी त्वचा झाकलेली असते ह्याचं स्ट्रक्चर दोन्हीमध्ये खूप फरक असतो सर. त्याच्यामुळे जी आपली ओपन त्वचा नेहमी असते त्या त्वचेकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं आणि ती त्वचा आहे म्हणजे आपला चेहरा. आणि हा एक्सपोजर सन एक्सपोजर आहे, वातावरणाचे एक्सपोजर आहे आणि आपला तो व्यक्तिमत्वाचा एक आपला आरसाई आहे. त्याच्यामुळे ह्या भागाकडे आपण सगळे मला पेशंटही म्हणतात की मॅडम आमचं बाकीचं तर शरीर सगळं व्यवस्थित आहे, मग चेहराच असा का आहे, चेहऱ्यावर का तर कोणतीही वाईट गोष्ट आहे तो ॲक्सेप्ट जी नाजूक गोष्ट असते ती अगोदर करते. तर त्याच्यामुळे तो आपला सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि नाजूक भाग आहे, त्याच्यामुळे लवकर तिथे इफेक्ट होतो. म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या फेसला तुम्ही जसं म्हणलात किती निर्जीव होते का किंवा त्याच्यावर इफेक्ट होतं का, तर हो साहजिकच कोणत्याही गोष्टीचा सगळ्यात अगोदर तुम्ही काय लावताय त्याचा तुमच्या स्किनवर आणि त्यातली त्यात फेसवर सगळ्यात लवकर परिणाम होतो. तुम्ही जाता जाता महिलांना काय संदेश द्याल आणि काय मार्गदर्शन कराल? नक्कीच सर, हा जिव्हाळ्याचा प्रश्न महिलांचा आहे, त्यात मीही आलेच आहे. खरं तर मी असं सांगेल, माझ्या सकट सगळ्या महिलांना सांगेल की सौंदर्य हे फक्त बाह्य सौंदर्य नक्कीच नसतं, तर ते आंतरिक सौंदर्य आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं आंतरिक सौंदर्य खुलवणार नाही तोपर्यंत तुमचं बाह्य सौंदर्य खुलून दिसणार नाही. मग त्यासाठी तुम्ही काहीही करा. त्याच्यामुळे मी महिलांना सांगेल कोणताही ऋतू असू द्या, उन्हाळाच म्हणून नाही आहे, ह्या ऋतूला तुम्ही तुमचा मित्र बनवा, त्याच्याशी संलग्न व्हा, तिथे तुम्ही काय स्वतःची काळजी घ्यायची आहे ती घ्या आणि आंतरिक तुम्ही हसत आणि तुम्ही म्हणतात ना दिल खुलास राहा, तर नक्कीच तुम्ही खुलून दिसताल आणि त्या ऋतूबरोबरही तुमचं वेगळं नातं होईल. असं नाही की उन्हाळा आहे म्हणून आता मी सगळं स्टॉप करणार आहे. त्याला काय आपल्याला काळजी घेऊन त्याचा आनंद त्या ऋतूचा आपल्याला कसा घेता येईल, आपलं सौंदर्य टिकून आणि आपला आनंद टिकून याकडे लक्ष द्या, हे मी सर्व महिलांना या निमित्ताने सांगेल. नक्कीच अतिशय छान असा सल्ला दिलेला आहे मॅडम. आणि बघूयात आपण महिला कसा तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतात. आणि मॅडम धाराशिव शहरामधील असतील किंवा धाराशिव जिल्ह्यातील महिला असतील आणि त्यांना जर आपल्या त्वचेसंदर्भामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला जर त्यांनी संपर्क करायचा म्हटलं किंवा तुम्हाला येऊन भेटायचं म्हटलं तर त्यांनी कुठं भेटावं, आपला पत्ता सांगा. नक्कीच सर, मी तर असं म्हणेल की जर विश्वविशाल चॅनलतर्फे मी आव्हान करेल की जर माझ्या मैत्रिणी महिला काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्कीच कॉमेंट्समध्ये सरांना सांगावीत आणि त्याचे उत्तर किंवा असेच काही छोटे मोठे आपल्याला व्हिडिओज करून त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले तर त्यांना काही विषय असतील त्यांच्याकडे की आम्हाला ह्या विषयावरती मार्गदर्शन हवं आहे तर आपण डीपमध्ये त्या विषयावरती सर नक्कीच त्यांना मार्गदर्शन करूया. ह्या व्यतिरिक्त आणखीन जाऊन सांगेल की जर कोणाला येण्याची म्हणजे मी म्हणेल की आपली प्रकृती आपण सांभाळा, काही प्रश्न असेल तर विचारा. माझ्या हॉस्पिटलचं ॲड देते म्हणून मी सांगत नाही आहे, पण माणिक चौक DIC रोड डॉक्टर बुरगुटेस डेंटल अँड आयुर्वेदा क्लिनिक या ठिकाणी मी प्रॅक्टिस करते. आणि कोणालाही काही प्रश्न असतील तर मी म्हणेल की कमेंटमध्ये सरांना मी माझा नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओ हे करताना नंबर द्यायला सांगेल. कोणाला काही प्रश्न असेल तर बिनधास्त मला फोन करा आणि तुमच्या शंकेचं नक्कीच मी निरसन करेल. आणि ह्यापुढेही तुम्हाला जर असे त्वचारोग किंवा सौंदर्य याविषयी काही टॉपिक्सवरती मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मॅडम, धन्यवाद. अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारावं. स्क्रीनवरती नंबर पण आहे आणि विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन बातम्या पाहणार आहोत, अशाच नवनवीन मुलाखती पाहणार आहोत आणि वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आणि पुढचा विषय काय असावा हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.